राजकीय पक्ष हे लोकशाहीचं टिकण्याचे एक हत्यार आहे. उद्या ही लोकशाहीच राजकीय पक्षच टिकले नाही तर लोकशाही टिकेल पण एक पक्ष कुठला तरी जिवंत राहील. आणि आज आपल्याला तेच दिसतंय की भारतीय जनता पक्षाचं असणारं जे काही राजकारण आहे हे सगळं राजकारण राजकीय पक्ष संपवण्याचं राजकारण. भारतीय जनता पक्षाबरोबर दोन पक्ष आहेत. एक एकनाथ शिंदेना मिळालेली असणारा शिवसेना हा एक पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना मिळालेली असणारी एनसीपी असा प्रश्न आहे. दोघांमध्ये रेस लावली आहे की भारतीय जनता पक्षाशी असणारं कोण इमानदार राहणार. आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कोणाबरोबर युती करणार नाही आणि नंतर सांगण्यात आलं की आम्ही असणारं एकनाथ शिंदेबरोबर युती करू, राष्ट्रवादी बरोबर करणार नाही. हा खेळ आपण समजला पाहिजे. या खेळाच्या माध्यमातून राजकीय पक्ष कमकुवत करणं हे सुरुवात झालं. एकनाथ शिंदेबरोबर सुद्धा असणारा युती होईल की न होईल याच्याबद्दल मला असणारा शंका आहे. आणि युती झाली तर जी काही मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद होती ऐंशी एक नगरसेवक निवडून आणण्याची जी ताकद होती त्या ताकदीला बघताना असणारा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 100 जागा तरी देणार का 227 228 पैकी की त्यांना असणारा 30-40 जागा घ्या आणि गप्प बसा म्हणून सांगणार आहात. म्हणजे जो खेळ चाललाय भारतीय जनता पक्षाचा RSSचा तो इथले राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाललाय. आणि राजकीय पक्ष संपले शीन झाले की आपण एकमेव शिलेदार राहू अशी असणारी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये अध्यक्षाने जाहीर केलं, शहराच्या अध्यक्षाने जाहीर केलं की आम्ही एकूण एक जागा या ठिकाणी लढवणार आहोत. तर आम्ही सगळ्या वार्डामध्ये जिवंत आहोत, सगळ्या प्रभागामध्ये जिवंत आहोत.